संघ असो, कृषी साहित्य असो, स्टेशनरी साहित्य असो, या सर्व संघटनांचं एक संघटन या पुसदमध्ये कार्य करीत असते आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पुसद या नावाने या सर्व संघटना एकत्रितपणे काम करीत असतात आणि याचं नेतृत्व गेल्या काही वर्षापासून सक्षमपणे माननीय श्री सुरज भाऊ दुबेवार हे सांभाळत आहेत। या चेंबरच्या वतीने आता पुसदचा विकासामध्ये व्यापाऱ्यांचा हातभार फार मोठा असतो आहे। पुसद विकास आता तुमच्याकडे या सर्व व्यापाऱ्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे किंवा नेतृत्व या पुसद नगरीला लाभलेला आहे। पुसदचा विकास, व्यापाऱ्यांचा विकास अर्थात पुसदचा विकास हे सूत्रच आहे आणि आपल्याकडून ह्या अपेक्षा नक्कीच आमचे व्यापारी बांधव अपेक्षा करीत आहे आणि या अपेक्षेत नक्कीच आपण त्या अपेक्षा सुद्धा नक्कीच पूर्ण करणार आहात। या व्यापाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला सर्वप्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो। काय देऊ शुभेच्छा, काय वाजवू शब्द पावा, काय देऊ शुभेच्छा, काय वाजवू शब्द पावा, ताई असे उजळो कर्तृत्व तुमचे की सूर्यासे वाटावा हेवा, की सूर्यासे वाटावा। चेंबरचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुरज भाऊ दुबेवार, उपाध्यक्ष संजू भाऊ गजबी, सचिव श्री प्रवीण भाऊ बेवारे यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। आम्ही इंग्रज भाऊचा सत्कार करण्यासाठी आलो होतो त्यावेळेला मी एक शब्द बोललो होतो की पुसदच्या विकासाचे दार आता खुले झालेले आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे पुसदचा विकास आणि पुसदचं राजकीय भविष्य म्हणजे इंग्रज भाऊ आणि आता मोहिनीताई आपण, तर ते दार जरी खुलं झालं होतं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळात भाऊंकडे बरीचशी खाती आहे, मोठी जबाबदारी आहे। त्याच्यामुळे त्या पुसद शहराच्या विकासाची चावी म्हणजे नगराध्यक्ष आपण आहात नाही आणि आता सरांनी जसं सांगितलं की व्यापारी बाजारपेठ जिथं ज्या गावाची चांगली ते शहर चांगलं म्हणून समजलं जाते आणि आपण आता 5 वर्ष या शहराचं नेतृत्व करणार आहे। चेंबर ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत सर्व व्यापाऱ्यांचे प्रश्न सुद्धा आपल्याजवळ राहणार आहे। बरेचसे प्रलंबित प्रश्न आहे, 4 वर्षाचा प्रशासकीय काळ असल्यामुळे महत्वाचे काही प्रश्न 600-650 दुकानदाराच्या नगरपालिकेच्या गाळ्यांचा प्रश्न वगैरे तो पण राहणार आहे। आम्ही आपल्याला शुभेच्छा देतोच आणि आम्ही सर्वांच्या समोर शब्द देतो की चेंबर नेहमी तुमच्या सोबत राहील आणि विकासाच्या कामासाठी आपल्यासोबत नेहमी आम्ही तुमच्या हातभार करतो। खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन। मधून आलेले सगळे व्यापारी संघटनाचे सगळे पदाधिकारी आणि माझे बंधू सगळ्यांचा मी आभार प्रकट करते। सगळ्यांचे आशीर्वाद जसं नेहमी नाईक परिवार सोबत राहिलेला आहे त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी आम्हाला यावेळेस एवढा आशीर्वाद आणि सहकार्य राहू देऊन आम्हाला या निवडणुकीमध्ये आमचे जास्तीत जास्त नगरसेवक पण निवडून आणून दिलेले आहेत। त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार प्रकट करते, धन्यवाद म्हणते सगळ्यांना। नेहमी आपण म्हणतात, आता दादाने सांगितलं की जेव्हा आपण विकासाचा विषय मांडतो तेव्हा व्यापारी संघटनाचा विषय असतो आणि त्याच अनुसार आपण सगळ्यांच्याच आधी पण आपण जी बैठक घेतली होती मंत्री साहेबांच्या निवडणुकी वेळेस पण आपण एक बैठक घेतली होती आणि आपल्या सहकार्य राहिला आणि या नगरपालिकाची निवडणुकीमध्ये पण आपल्यासोबत बैठक घेतलेली होती आणि सहकार्य राहिला आणि भरपूर विषय आम्ही सांगितलेले आहेत की आपण काय काय विकास करायचे। जसं महत्त्वाचे विषय आपले व्यापारी संघटनासोबत जुळलेले आहे, जे CCTV असो, पार्किंग व्यवस्था असो किंवा आपला जे अतिक्रमणाचा विषय असो की कोणताही विषय असेल आपल्यासाठी काय करता येईल ते आम्ही 100% करू आणि ज्या पद्धतीने तुमची संघटना काम करते आणि सुरेश दादा तुम्ही खूप छान काम करतात तो आपण जुळून राहा। आपण सगळे जे समस्या मांडणार ते नक्की आपण 100% सोडवू, पण आपण ज्या प्रकारे जबाबदारी घेऊन सगळं करतायत तसंच त्याच पद्धतीने करा, सोबत राहू आणि चांगले विकास करू पुसदचा। आणि एक योग भवन पण मनोहर भाऊने आपल्या हस्ते केलेलं आहे, ते आतापर्यंत सगळ्यापेक्षा चांगलं ठेवायचं काम फक्त आपण सगळ्यांनी केलं आहे। अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये काही लागेल आपल्याला काही व्यवस्था किंवा अजून काही आम्ही त्याच्यासाठी सेवा संधी करू शकणार सांगा, आम्ही तुम्हाला 100% आमच्याकडून नाईक परिवारचे पूर्ण सहकार्य आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्या सगळ्यांचे सहकार्य आपले सगळे प्रभागात राहणार आहे। मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देते आणि आपण सगळ्यांनी सेवाची संधी दिली याच्यासाठी सगळ्यांचे अजून एकदा
धन्यवाद ताई. फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहू, जे नेहमी असते. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. अशा शुभेच्छा गुणशेखर आमच्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने देतो. या चेंबरचे जे घटक असलेले जे घटक संघटना आहेत, त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान करावा.